प्रभाग क्रमांक 11 नाशिक विठ्ठल सोनवणे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह सचिन रामचंद्र देशमुख क्रमांक 2. सर्वांना जय भीम. मी विशाल प्रकाश मोरे प्रभाग क्रमांक 3. माझी निशाणे आहे तुतारी वाजवणारा माणूस. जय भीम. मी विलास गणपत क्षीरसागर. माझा प्रभाग आहे 10B आणि माझा वार्ड आहे आझाद चौक वेलकटनगर. चिन्ह तुतारे वाजवणारा माणूस आणि एका व्यक्तीने 3 तुतारे वाजवणाऱ्या चिन्हावर बटन दाबायचे. एक मशीन नगराध्यक्षाची येईल त्याच्यावर एक बटन तुतारे एक नंबर आहे तिथं आणि दुसऱ्या मशीनवर 2 ठिकाणी तुतारे वाजवणारा माणूस ह्याच्यावर मतदान करावं. नमस्कार, जय भीम. मी संजय भजनदास साठे प्रभाग क्रमांक 9 मधून उभा आहे. मी मांजराकिनी संजय पाडोळे प्रभाग क्रमांक 4B. माझा निशाणे आहे तुतारी वाजवणारा माणूस. सर्वांना जय भीम. मी प्रियांका लखन गायकवाड प्रभाग क्रमांक 2. माझी निशाणे आहे तुतारी वाजवणारा माणूस. नमस्ते. जय भीम. माझं नाव मनीषा मोहन तिकोटे. मी प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवकासाठी उभा आहे. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. सर्वांना जय भीम. नमस्कार. आता मी एक गोष्ट म्हणणार आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर माझं नाव प्रतिभा विलास नंद गायकवाड प्रभाग क्रमांक 9 या प्रभागामधून मी उमेदवारी आहे माझी. तर माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. नमस्कार. शीतल परशुराम बनपट्टे प्रभाग 11B मधून उभी आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. यानंतरची मी विनंती करतो साजिद भाई सय्यद यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं. अकलूज नगर परिषद निवडणूक 2025. सर्वप्रथम आपण ज्या महामानवाच्या समोर आज सभा घेतोय त्या महामानवाला वंदन करून या सभेची सुरुवात करतो. आज 2025 निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2025 अकलूज नगर परिषद या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्यातल्याच कोणीतरी एक नगरसेवक व्हावं म्हणून असे अनेक जण इच्छुक होते. मग इच्छुकामधून आपण जे 5 झाले ते आपल्या समोर आहेत आणि जे नाहीसे झाले तेही आपल्या बरोबर आहेत. कुणीही यात नाराज न होता आपण खांद्याला खांदा लावून काम करायचंय. जे समोरचे आहेत ते निगेटिव्ह पसरवण्याचं काम आपल्यात चालू केलंय. मला मगाशी एक जण भेटला आणि म्हणला की आजपर्यंत इथं काय विकास झाला. अरे बाबा, इथं विकास झाला नसता तर 70 वर्ष ही जनता मोहिते पाटलाच्या मागे राहिली असती का? आपण एक कुटुंब आहे. आपल्या कुटुंबातलं भांडण आपण घरात मिटवायचं असतंय. बाहेरच्याला बोलवलं की ते चव्हाट्यावर येतं. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या 2 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या समोर बटन दाबायचंय आणि आपण
आपलं बहुमूल्य मत असं त्या माणसाला द्यायचंय. काल बाबा बोलता बोलता म्हणाले की आपल्या बुद्ध विहाराचं काम असं करायचंय की या माळशिरस तालुक्यात नाही, सोलापूर जिल्ह्यात नाही, की महाराष्ट्रात आपलं बुद्ध विहार नसेल असं आपल्याला बुद्ध विहार बांधायचंय. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, येणाऱ्या 2 तारखेला अख्ख्या गावात तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हासमोर आपण बटन दाबायचं. तुमचे आमचे प्रश्न असतील ज्याची यांना जाण आहे असे व्यक्ती आपल्या ह्यातनं निवडून जाणार आहेत. आपल्या प्रभागात जे बी काही समस्या असतील ते त्या प्रभागात राहणाऱ्या व्यक्तीला माहित असते का, बाहेरनं येऊन निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला माहित असते का? नाही. त्यामुळं 2 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबायचंय आणि या उमेदवाराला निवडून द्यायचं एवढंच सांगतो. कारण का बोलणारे वक्ते जास्त आहेत, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. आणि आपण सुज्ञ आहात. आता इथनं पुढचे दिवस हे वैरेचे आहेत. तुम्हाला बचत गटाच्या स्तराच्या माध्यमातून आमिष दाखवलं जाईल, शेजारा पाजाऱ्याच्या घरात बसून आमिष दाखवलं जाईल, ह्याच्या त्याच्या मार्फत तुम्हाला बोलवून घेऊन आमिष दाखवलं जाईल. तुम्हाला 1000-2000 रुपये आता 100% मिळतील, पण 5 वर्ष तुम्हाला विकासापासून, तुमच्या मूलभूत गरजांपासून त्याला वंचित राहावं लागेल. याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. कारण का जो माणूस पैसे देतो तो माणूस काम करत नसतो, त्याला त्याचं गेलेले पैसे काढायचे असतात. मग तुम्हाला जर आता 1000-2000 पाहिजेत का तुमच्या मूलभूत सुविधा पाहिजेत याचा विचार तुम्ही सुज्ञ आहात तर तुम्ही स्वतः करायचा आहे. काही मंडळी विघ्न संतोषी तुम्हाला म्हणणार आपल्या कुठे काम असतंय, आपल्याला कुठे कुणाला मागाय जावं लागतंय, आता मिळतंय तर घ्या, 100% तुम्ही पैसे घ्या, पण मत तुतार्या वाजवणाऱ्या माणसालाच द्या. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही 100% तुतारे वाजवणाऱ्या माणसावर बटन दाबाल आणि ह्या माणसांना निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साजिद भाई. यानंतरची विनंती करतो मुक्तार भाई कोरबो, आपण या ठिकाणी सभेला संबंधित करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आपल्या या प्रभागाच्या प्रचार निमित्त घेतलेल्या बैठकीला उपस्थित मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी आपले 2 शब्द सुरू करतो. वेळ कमी आहे, वक्ते जास्त आहेत. इथे जमलेले सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना एक या ठिकाणी विनंती करेल की आपल्याला मतदान येत्या 2 तारखेला करायचं आहे, परंतु 2 तारखेला मतदान कशा पद्धतीने करायचं आहे, आपले चिन्ह काय आहेत, ही सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. परंतु आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या दिशेने ह्या माहितीचा सरकारचा कारभार आपण बघतोय. मित्रांनो, या सरकारला तुमचं आणि माझं आणि माझ्या गावचं काय घेणं देणं नाहीये. या सरकारचं फक्त महाराष्ट्राच्या तिजोरीवर डोळा आहे. आज आपण बघतोय भाजपच्या नेत्याच्या घरी एक रोकड त्या ठिकाणी जप्त झाली आणि त्या ठिकाणचे त्यांचे शिवसेनेचे आमदार ही सगळ्या मीडियाला उघड करून दाखवतात की हे भाजपची कृत्य बघा आणि त्या ठिकाणी यांच्या एकमेकाचे आपले आपलेच पाय खेचायचे प्रकार चालू आहे. तशाच पद्धतीनं आपले 3ही नेत्यांना या राज्याचं कुठलंही घेणं देणं नसल्या कारणाने हे फक्त तिजोरीवर डोळा ठेवून बसलेले आहेत. एक म्हणतोय तिजोरी माझी आहे, एक म्हणतोय तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, तिसरा म्हणतोय तिजोरीचा माल माझा आहे. मित्रांनो, एक टोळी जी आहे ना,
अलीबाबा 3 चोरों की टोळी आहे. ह्यांना तुमचं आणि माझं कुठलंही घेणं देणं नाहीये. परंतु जे फडणवीस साहेब ह्या राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी जे भाषण करत होते त्यातलं थोडं बोलावं असं मला वाटतंय. अजितदादा पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, सिंचन घोटाळा. त्यावेळी हीच देवेंद्र फडणवीस म्हणत होते अजितदादा चक्की पिसिंग, अजितदादा चक्की पिसिंग. पण चक्की पिसताना काय आम्ही कुणी बघितलं नाही, परंतु तुमच्या मांडीवर बसून गुदगुल्यात करताना तेवढं आम्ही बघतोय. म्हणून तशाच पद्धतीने अकलूजमध्ये परके आक्रमण झालेलं आहे. अकलूजच्या जनतेला भूलभुलैयामध्ये गुंतवून ठेवलंय की मोहिते पाटील विकास करू शकत नाहीत, मोहिते पाटलांनी विकास केला नाही. आजचा त्यांचा जाहीरनामा जर बघितला तर या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये असे म्हणतात की आमची सत्ता आली तर अकलूज नगर परिषदेची घरपट्टी माफ करू, आमची सत्ता आली तर शिवसृष्टी किल्ला आम्ही नगर परिषदेला वर्ग करू. अरे मित्रा, वर्ग करण्या अगोदरच या नेते मंडळींनी त्यांचा व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. म्हणून तुम्ही अकलूजच्या जनतेला भूलभुलैयामध्ये बळी पाडू शकत नाही. कारण की अकलूजची जनता नेहमीच मोहिते पाटील नेतृत्वावर विश्वास करणारी जनता आहे. कारण ह्या तुमच्या विश्वासावर आजपतोर मोहिते पाटलांनी जे कोणी उमेदवार दिला आपण त्याचं प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणे त्याला निवडून दिलं. तसेच आता आपल्या मंचावर बसणारे सगळ्या प्रभागाचे आपले उमेदवार आहेत, चांगले युवक आहेत, अनुभविक आहेत. आपल्या कुठल्याही प्रश्नालाही कधी कानाडोळा करणार नाहीत. म्हणून येत्या 2 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आपलं मत द्यायचं आहे आणि अकलूजच्या विकासामध्ये आपल्या मताची भर पडावी. म्हणून या ठिकाणी बोलायचं तर बरं आहे, पण वक्ते भरपूर आहेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. परंतु एकदा सगळ्याला मी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेल, येत्या 2 तारखेला आपले चिन्हासमोरचे बटन दाबून आपला आशीर्वाद आपल्या उमेदवाराला द्यावा. आपलं उमेदवाराचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. 1 मतदान आपल्याला नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी करायचं आहे आणि 2 मतदान आपल्या प्रभागातल्या नगरसेवकासाठी करायचं आहे. आपण इकडं तिकडं न करता कुठल्या मताचा जर आपण विचार वेगळा केला की ही मत ह्याला देतो, ही मत माझ्या संपर्कातला व्यक्ती म्हणून ह्याला देतो, तर कदाचित मला वाटतं आपलं मत पूर्ण होणार नाही. आपल्याला तिन्ही आपल्या चिन्हासमोरचे बटन दाबावं लागतील आणि आपण दाबताल अशी मला खात्री आहे. आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं मी या ठिकाणी एवढंच सांगतोय, यांची सूचना आहे, एका मिशनवर एक आहे, ठीक आहे, बरोबर आहे त्यांचं. नगराध्यक्षाच्या मिशनीवर 1 चिन्ह आहे आणि खालची 2 दुसरी मिशन आहे त्याच्यावर आपल्या नगरसेवकाची 2 चिन्ह आहेत. म्हणून आपण तिन्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान द्यावं एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मुख्तार साहेब. यानंतरची विनंती करतो अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच विठ्ठलनाना गायकवाड हे आला आपल्याशी. आज ह्या गावाचा विकास झाला नाही असं म्हणून कालवा करणारी लोक ह्या गावामध्ये भरपूर झाली आहेत. कारण बाबासाहेब पाटील, काकासाहेब आणि सदभाऊ ह्यानं पाया रचलेला आहे. या पायातून विजयदादाला घडवून ह्या गावाचा विकास करत आली. विकास करत असताना आता ही 3री पिढी त्यांची विकास पूर्ण करतात तरी गावाचा विकास झाला नाही असं म्हणतात. तर मला सगळ्याला त्यांना दावून द्यायचं आहे, ज्या टायमाला हे पंतप्रधान म्हणते संविधानाची ऐशी की तैशी, संविधानाची ऐशी की तैशी म्हणत दुसरी गोष्ट शहा म्हणतात, शहा म्हणतात बाबासाहेब असं म्हणत आपली टिंगल उडवलेली आहे त्या लोकांनी. मी शपथ खाऊन सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तुम्हाला जर मत द्यायची असेल तर भाजपला काढल्याशिवाय राहायचं नाही. एकच आहे, तुम्हाला जर बाबासाहेब शपथ घेऊन
तुतडीलाच मतदान करा. हात वर करून सांगा आणि विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद नाना. यानंतरची विनंती करतो, वेळ अभावी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याकडे टाइम कमी आहे, तर वेळेतच आपण आपलं मनोगत संपवायचं आहे. ऍडव्होकेट रणजित भोसले आपल्याला विनंती आहे की आपण सभेत संबोधित करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. सर्वांना माझा साष्टांग जय नमस्कार. जय भीम. अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी कोपरा सभेसाठी उपस्थित सर्व नगरसेवकाचे सर्व उमेदवार, मला वाटतं 3 ते 4 प्रभागातली उमेदवारांची एकत्र सभा या ठिकाणी घेतली. या सभेसाठी उपस्थित आदरणीय शीतल वहिनी, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिवबाबा, आदरणीय सयाजीराजे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, तरुण कार्यकर्ते. आता नानांनी शपथ घातली म्हणल्यानंतर बोलणं काय जास्त आम्हाला हे वाटत नाही. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतली जाते त्या दिवशी तिथं नो कॉम्प्रोमाइज असतं. शेवटचा शब्द म्हणजे बाबासाहेब. त्यामुळे आधीचा वेळ काय घेणार नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे, अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून आपल्या गावची मंडळी सोडून बाहेरची लोक या ठिकाणी येऊन नंगानाच करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही आम्ही सर्वजण सुज्ञ आहात. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी अकलूजला जी संस्कार घालून दिले ते संयमाचे संस्कार आहेत. आणि विरोधकांना प्रत्युत्तर कसं द्यायचं, तर मतदान रूपी द्यायचं, हे तुम्ही आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष करताय आणि येणाऱ्या काळामध्येही करणार आहे. त्यामुळे जास्तीचं संबोधित करणं मला उचित वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अकलूज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदरणीय शिवबाबांनी या गावचा विकास किती अतिशय जोमाने अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. तो विरोधकाला या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळं सतत काहीतरी गरज रोखण्याचं काम, तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम, तुमच्या आमच्यामध्ये जी एकी आहे, सर्व धर्म समभावाची जी एकी आहे, आपल्या सर्वांचं जे ऐक्य आहे, त्याला कुठेतरी डाग लावण्याचं काम हा माणूस या ठिकाणी येऊन करतोय. आपण सगळेजण सुज्ञ आहात. मोहिते पाटील परिवाराने लावलेला जो वटवृक्ष आहे, त्या सगळ्या वटवृक्षाची पायामुळं ही तुमच्या आमच्यात घट्ट राहून राहिलेली आहे. त्यामुळे त्या पायामुळाला कोणीतरी हलवण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच पडणार नाही. एवढी मजबूत फळे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उभी केलेली आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने एवढंच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला तुमचा विकास करतो, हे करतो, ते करतो म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही सगळेजण त्या सगळ्या लोकांच्या भूलथापाला बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहून यांना प्रचंड मताने निवडून देण्याची भूमिका या निमित्ताने या ठिकाणी घ्यायची आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, अकलूजचा विकास अतिशय जोमाने अतिशय ताकदीने करण्यासाठी आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वच्या सर्व नगरसेवकाला आपण निवडून द्यावं आणि त्यांचे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आणि थांबतो. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आजूबाजूचे लोक राहिले आपल्याला बसण्याकरता जागा समोर या. बाबा, आपली सभा चांगली चालली. जाणून बुजून कोणीकडे तरी या ठिकाणी दगड फेकली गेलीत. आत्ताच्या 3 दगडे या ठिकाणी फेकली गेलेत, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही ही सभा पार पाडणार. सगळ्यांनी शांत बसा, व्यवस्थित राहा. आपण यानंतरची विनंती करतो की मुख्तार कुरकुरे सय्यद आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं आणि वेळाभावी
यानंतरची समोर बसलेले कार्यकर्ते सगळेजण खाली बसा. आपल्याला बसायला जागा भरपूर आहे, आपण सगळेजण खाली बसा. या साईडला जे उभं राहिले तर आपल्या सगळ्याला एक माझी कळकळीची विनंती आहे, आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभा आहात, आपल्याला बसायला भरपूर जागा आहे. आणि पोलीस प्रशासन कुठं असेल तर आपण आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी थोडंसं लक्ष घालावं. आणि सगळ्यांना विनंती की आपण सगळेजण बसून घ्या. इकडल्या साईडला उभं राहिले त्यांना बी विनंती आहे माझी, आपण या समोर या बसून घ्या. यानंतरची मी विनंती करतो ऍडव्होकेट अविनाश काले साहेब या ठिकाणी आपल्याला सभेला संबोधित करतील. अकलूज नगरपालिकेच्या परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिलेले सर्व मतदार, सर्व उमेदवार, या ठिकाणी असलेले आदरणीय शीतलताई, आदरणीय शिवतेज बाबा, सर्व सायजीराजे, सर्व सामाजिक कार्यकर्ते, कोणी वायबर व्हायचे कारण नाही. दगड उचलायचा कसा हे आंबेडकरवाद्यांचे इतकं कोणी जाणत नाही. आणि आमच्या नादाला लागला तर इतिहास आहे. पेशवाईच्या काळामध्ये सुद्धा आम्ही हत्यारं पाजरून ठेवलेली होती. ती आम्हाला पुन्हा हत्यारं काढायच्या भानगडीत तुम्ही पाडू नका. ते दुसरा नाद दुसरीकडे कुठे बी करा, ते हित करून चालणार नाही. म्हणून असल्या दगडाला अविनाश काले भेट नाहीत, मोहिते पाटील भेट नाहीत, पण ही निशाणी आहे. मी सांगितलं ना, मी फक्त एवढ्यासाठी सांगितलं ही निशाणी आहे की जे म्हणत होते मोहिते पाटलांची दादागिरी आहे. आज फक्त तुम्ही प्रचारामध्ये आला आणि तुमच्या हातामध्ये दगड आले, डोळ्या पुढे पराभव दिसायला लागला आणि हातामध्ये दगड आले. आम्ही विचलित होणार नाही, आम्ही विचलित होणार नाही. आमचा विश्वास आमच्या मनगटावर आहे, कर्तृत्वावर आहे, विकासावर आहे. ह्यांच्या प्रवृत्त्या ज्या आहेत नीट लक्षात घ्या. हे लोक येतात वेगळे सोंग घेऊन, प्रत्यक्षात त्यांचे मनसुबे वेगळे आहेत. आणि म्हणून जेव्हा भीमा कोरेगावच्या याला 200 वर्ष झाली, 200 वर्ष झाल्यानंतर त्याचा मोठा समारंभ करायचा डिक्लेरेशन झालं. त्या विजय स्तंभाला माळा लावण्यात आल्या. आपल्या सगळ्या भागातली माणसं त्या दर्शनाला गेली. लाखो लोक आपले भीमानुयायी भीमसैनिक जातात. तशी माझी मुलगी पण गेली, माझा बारका भाऊ प्रकाश हाही त्या गाडीमध्ये गेला. माळीनगरचे आमचे काय नातेवाईक होते आणि त्यांनी स्वतंत्र गाडी केली. शिक्रापूर मार्गे जात असताना त्यांच्या घरात गाडीवर दगड पडली आणि काचा फुटल्या. प्रकाश तिथून खाली उतरला. म्हटला मी दाखवतो, म्हटलं काय ते कोण आहेत ते. पण लहान लहान मुलं होते, लहान मुलं रडायला लागली, बारकी बारकी होते. आणि मग तिथल्या पोलिसांनी सांगितलं की खाली प्रचंड मोठा गोंधळ चालू आहे, तुम्ही आता जाऊ नका आतमध्ये. तेव्हा कळलं की मिलिंद एक मोठे आणि सांगलीचं ते किड, आंब्याची पैदास, या दोघांनी मिळून कट केला. आणि या कटामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माणूस म्हणून हा माझे आमदार या ठिकाणी या कटाचा सूत्रधार म्हणून त्यानं काम केलं. त्या भागातल्या लोकांच्या बैठका घेण्यात आल्या आणि सांगितलं की ही जी युद्ध झालेलं आहे हे ब्रिटिशांच्या बाजूने लढले, हा राष्ट्रद्रोह आहे, अमुक आहे तमुक आहे असं सांगितलं. आणि लोकांना प्यायला पाणी मिळू नये, लोकांना प्यायला पाणी मिळू नये, लोकांना प्यायला पाणी मिळू नये म्हणून त्यांनी काय जातील, काय जण जाऊ द्या,
म्हणून त्यांनी सगळ्यांनी शांततेत घ्या, बसून घ्या, कुणी सुद्धा काळजी करू नका. आपण पोलीस प्रशासन आजी मुळात नियम कायदा कुणी हातात घ्यायचा नाही. सगळ्यांनी इथं शांततेत बसून घ्या. आपण पोलीस प्रशासनाला विनंती करून ती तक्रार करूया. सगळं तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, कुणी सुद्धा कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाही. सगळ्यांनी इथं बसायचंय आणि थांबून घ्या, कुणी काय करू नका. हॅलो, सगळ्यांना खाली बसून घ्या, सगळ्यांना खाली बसून द्या, सगळ्यांना खाली बसून घ्या. विनंती करा, खाली बसून घ्या. विनंती करा, खाली बसून घ्या. सगळे खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. काही काळजी करायचं कारण नाही. सगळे बसा खाली, काही नाही. आपण आहे सगळे सोबत. चला आपण बाबासाहेबांना मानणारे, संविधानाला मानणारे लोक आहात. त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर बसून घ्यायचंय. पोलीस प्रशासन त्यांचं काम करतंय. या परिस्थितीमध्ये जे दगड मारतायत ती माणसं आम्हाला माहीत आहे. घोडा मैदान हे आता नाही, पुन्हा कळेल तुम्हाला. त्याच्यामुळं जी निवडणूक शांततेत चालू आहे त्या निवडणुकीला संघर्षामध्ये आणण्याचं काम तुम्ही शेवटच्या काळामध्ये करत आहात आणि या सगळ्या बाबी तुम्ही ठरवून करत आहात. या निवडणुकीच्या मध्ये जे निवडणूक शांततेत चालू आहे तिला तुम्ही प्रभावित करत आहात आणि अशा पद्धतीची जी शासकीय गुंडगिरी आहे ती गुंडगिरी तुम्ही करत आहात. या गुंडगिरीचा आपण निषेध करूया. निश्चितपणे कोणीतरी अर्धवट डोक्याचा दारू पेलेला इसम, एखादा येडा माणूस त्याच्या हातात दगड देऊन त्याला हुसकटवून अशी कृत्य करायला लावली जातात. म्हणून याचा परिणाम जास्त आपल्या डोक्यावर घेऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा आपल्याला विनाश करायचा आहे. तिथं ज्यांना त्यांचे दार उघडून जावं ना आतमध्ये. कोण गेले मग हॅलो हॅलो, एक मिनिट सर्वांनी इथं आता एक मिनिट सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. कोणी सुद्धा उठायचं नाही. संयम आपला सोडायचा नाही. आपण सगळी विजयदादांच्या विचाराची मंडळी आहे. सगळ्यांनी बसून घ्या. मी पीआयला सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारचा प्रकार घडतोय ते स्वतः इथे येत आहेत. कुणी सुद्धा सभेतनं अडथळा निर्माण करू नका. शांततेत बसून घ्या. काही अडचण नाही. आपण प्रशासनाला विनंती केलेली आहे. तातडीने फोर्स इथं पाठवत आहे. कुणी सुद्धा उठायचं नाही आणि कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही. सगळ्यांना विनंती आहे आपण शांततेत बसून घ्या. पीआय इथं आलेले आहेत. कुणी सुद्धा बाकीचं हे करू नका. सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती आहे मला. मुलांना वर गेलेले कोण असतील ते खाली येऊन घ्या. बसा. सगळ्यांनी बसून घ्या. बसून घ्या. कुणी सुद्धा उठायचं नाही. सगळ्याला विनंती आहे आपण सगळेजण खाली बसून घ्या. आता बाबांनी आपल्याला विनंती केलेली आहे. बाबांनी विनंती केलेली, बाबांनी विनंती केली. बाबाला मान द्या. आपण सगळेजण खाली बसा. कार्यकर्त्यांना सगळेजण खाली बसा. बसा सगळे खाली. काय सुद्धा होणार नाही. सगळेजण खाली बसा. त्या साईडचे कार्यकर्ते सगळेजण खाली बसून घ्या. सगळेजण शांत बसा. काही सुद्धा होणार नाही. आपण सभा या ठिकाणी कंटिन्यू करतो कारण की वेळ आपल्याला कमी राहिलेला आहे. सगळेजण शांत बसा.
जे अकलूज आपण अतिशय शांत ठेवलं, सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाच्या सहित ज्यांची निवडणूक लढवण्याची आर्थिक क्षमता नाही अशा सगळ्या छोट्यातल्या छोट्या जात समूहाच्या माणसांना तिकीट देऊन त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असल्याचं काम ज्या मोहिते पाटलांनी केलं. ज्या गावाची हे जे गाव आहे, हे गाव आपण शांततामयरित्या उभा करणार आहोत, या गावाचा विकास करणार आहोत आणि हा विकास कशा पद्धतीने रोखायचा याचे मनसुबे घेऊन जे विष आपल्या अकलूज मध्ये आलेलं आहे त्या विषाची आज तुम्ही करामत पाहिजे. हे विष जर तुम्ही उकळून टाकलं नाही, आज जर त्याला हवा दिली तर मी तुम्हाला सांगतो हे विष अकलूजचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. हा विनाश होऊ नये म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. बाबा, या भागामध्ये आंबेडकरवाद म्हणून, लोकशाही म्हणून इथे जेवढ्या पक्ष असतात, जेवढ्या संघटना असतात, त्या सगळ्या आंबेडकरवादी संघटना असतात आणि पक्ष असतात आणि मग त्यांचेही उमेदवार उभा राहतात. प्रत्यक्षामध्ये समाजाचं विभाजन होतं. ज्यांची निवडून येण्याची क्षमता नाही असेही लोक उभा राहतात. त्यांना उभा राहण्याचा तो अधिकार आहे, पण आपण कुणाचे हात मजबूत करतोय हे एकदा बघितलं पाहिजे. आपण त्या दुश्मनाचे हात मजबूत करत आहोत की जे दुश्मन तुमच्या आमच्याच विरोधात नाही तर लोकशाही हटवण्यासाठी, भारतीय राज्यघटना हटवून त्या ठिकाणी धर्माधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्राणपणाने उभा राहिलेले आहेत. लॉग रूटचा त्याचा कार्यक्रम आहे. लोकशाही आणि खरोखर मतदार होईल का नाही याच्याबद्दल शंका आहे. इतकी सगळी परिस्थिती गुंतागुंतीची आहे. मतदान तर रिअल होत आहे का नाही याच्याबद्दल शंका आहे. अनेक पद्धतीने मतदान कापले जाते, मतदानाच्या याद्यामध्ये फेरफार केले जात आहेत. एका घरामध्ये 400 माणसांचे तिथं नोंदण्या केलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही लोकशाही जर आपण जतन केली नाही, हे आव्हान आपण नीट समजून घेतलं नाही तर मी तुम्हाला सांगतो भविष्यकाळ फार बेकार आहे. तुम्ही आजच्या पुरतं पायापुरतं बघू नका. 4 पैसे मला मिळतील मग मी तिकडे मतदान करेन असं अजिबात करू नका. ज्या पक्षाची ताकद नाही त्या पक्षाला मतदान करून या जातीवादी लोकांचं इथं प्रशासन आणून त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये राहणारा माणूस फक्त पैशाच्या जीवावर इथं उमेदवारी घेऊन येतो आणि त्या पक्षाचा झेंडा घेऊन येतो आणि सांगतो की आम्ही तुमचा विकास करू, आम्ही तुमचा विकास करू. कसा करणार आहे विकास बाबा? 40 वर्षाच्या राजकारणामध्ये कधी एखाद्या पोराला बोटाला धरून कुठं नोकरी लावावी असं वाटलं नाही. जी पोरं शाळा शिकतायत त्यांच्यासाठी अभ्यासिका एखादी काढावी, पुस्तकं द्यावी असं कधी वाटलं नाही. ती माणसं आज मोहिते पाटलांनी ही नगरपालिका असताना जी प्रशासकाकडे होती तरी सुद्धा 560 कोटी रुपयाचा निधी अकलूज मध्ये आणला आणि त्या अकलूज मध्ये आणलेल्या 560 कोटीच्या निधीवर आमचा डोळा आहे आणि हा डोळा ठेवून हे लोक सक्रिय झालेले आहेत. कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटतंय की आमचा नगराध्यक्ष असला पाहिजे आणि मग ते सांगतायत की तुमचा नगराध्यक्ष कमी शिकलेला आहे, आज सुशिक्षित हातामध्ये तुम्ही हे द्यावं. कोण सुशिक्षित आणि काय तुमचा संबंध आहे आमचा? आज जवळजवळ असे उमेदवार आहेत की ज्यांच्या घरामध्ये अवैध संबंध आहेत, अवैध दुकान आहेत. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो की 1000 500 महिलांना तिरुपती बालाजीला घेऊन जाणारे हे कुठले लोक आहेत? कुठलं उत्पन्न आहे? अविनाश कालेचं घर चालवायचं असेल तर अविनाश कालेला किती आपदावं लागतंय तुम्हाला काय माहिती? आणि मग मला इथून रिक्षाला जायचं म्हटलं तरी मला 10 वेळा विचार करावा लागतो, 50-60 रुपये माझे जातात म्हणून. आणि तुम्ही
400 400 500 500 महिला घेऊन तुम्ही तिरुपती बालाजीला जाता. एका विमानात तिकीट 5 6 हजार आहे. कुठून तुम्ही खर्च करता? टाटाच्या घरात जन्माला आलाय, बिर्ला आहे, अंबानी आहे, काय तुमचे उद्योग? त्याचे उद्योग सांगा तुम्ही मला. आणि मग अशी माणसं राजकारणामध्ये येतात, अशी माणसं कुठून तरी पैसा आणतात, अवैध धंद्यातून उभा करतात आणि पापातून थोडे मुक्ती मिळावी म्हणून थोडे पैसे इकडे तिकडे वाटत ते फिरत असतात. आपल्याला ह्या लोकांना रोखायचं. आजपर्यंत जसं अकलूज बसलं, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखादी गल्ली होती आणि तेव्हापासून अकलूजच्या याच्यामध्ये कधी हा मुस्लिम हा हिंदू असा कधी भेदभाव झाला नाही. गंगा जमना तहजीब ज्याला म्हणतात, ती तहजीब आपण राखली. तुमच्या घरी आम्ही शिरकुर्मा खायला आलो, तुमच्या घरचे रोट आम्ही खाल्ले आणि आमच्या घरची दिवाळी तुम्ही खाल्ली. तुम्ही आम्हाला गौरी शंकर त्या गौरीच्या काळामध्ये फळं दिली, आमच्या उपवासामध्ये तुम्ही आम्हाला भोपळे विकले उपवासाचे, ते आम्ही खाल्ले. केळं पुरवली, ती खाल्ली आणि उपवास साजरे केले. एकमेकाशी देणं घेणं आहे. नाते संबंध नसले तरी इतकी जिगर आहे आणि इतकी ओळख आहे की आपण एकमेकाच्या आतमध्ये सामोर गेलेला. अकलूजकर म्हणून आपली ओळख आहे, जात म्हणून नाही. अविनाश कालेकर जात म्हणून कोणी बघितलं नाही. अगदी जैन समाजापासून ते ब्राह्मण समाजापर्यंत आणि मराठा समाजापर्यंत अविनाश काले सगळ्यांना माहित आहे आणि सगळ्यांच्या घरी जाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की अविनाश कालेची जात कुठेही बघितली नाही. मोहिते पाटलांच्या डोक्यामध्ये जात नावाचा फॅक्टर कधीच नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून देवळावाल्यांना सुद्धा घर मिळतात. जे गाव डोक्यावर देव घेऊन फिरतात, अशी देवळावाले सुद्धा या इथं राहू शकतात, या ठिकाणी बिझनेस करू शकतात. या ठिकाणी अशी सगळी माणसं उभा राहिलेली आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे गावाचं गाव पण टिकवा आणि टिकवायचं असेल तर आता तिकडल्या भागामध्ये मशाली आहे, त्या मशालीच्या चिन्हाचा आपल्या इकडे जास्त काय उपयोग नाही. पण 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत, बिटकर आणि मारुती आंबुरे पाटील, पृथ्वीराज आंबुरे त्याचा मुलगा आहे. तर ते त्या भागातले माणसं शिवसेनेचं मतदान मशालीला करतील. पण आपण मात्र आपलं मतदान जे आहे ते तुतारीला करायचं. एक नगरसेवक पदाला आपण जेव्हा उमेदवाराला तुतारी दाबू त्यावेळेला आपली रेश्माताई नानासाहेब आडगळे या निवडून. आणि तुमच्या वाट्याला जे आणखीन 2 उमेदवार आहेत, मग त्याच्यामध्ये या सगळ्या आपल्या प्रतिभाताई गायकवाड आहेत, आमचे विलासराव क्षीरसागर आहेत, आमचे मोशीन शेख आहेत, आमचे नाशिकाबा सोनवणे सगळ्याला परिचित आहे, सगळ्या सार्वजनिक कामामध्ये असतात. पाटोळीबाई आहेत, प्रद्युम्न सचिनजी रामचंद्र देशमुख आहेत, सगळे परिचित माणसं आहेत. तो आपल्या घरातली माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत, ज्यांना आपण सांगू शकतो. आणि बाबा इकडे चालले, बाबा इकडून गाडी अशी चालली त्यांची नगरपालिकेकडे की आपण इथं अडवून बाबाला सांगू शकतो, बाबा इथे त्याच्या अडचण झाली, तेवढं तुम्ही ते करा. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आपण आपलं गाव आपल्या नेत्याच्या हातामध्ये ठेवलं पाहिजे. बाहेरच्या माणसाच्या हातात जर आपण आपलं गाव सोपवलं, त्यांच्या हातामध्ये जर विकृत माणसं जर पोचली आणि हळूहळू जर ही कीड आपल्या गावाला लागली तर आपल्या गावाचाही बिहार व्हायला वेळ लागणार नाही. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा. अकलूजचा बिहार करायचा नसेल तर मोहिते पाटलांच्या कृपाछत्रछायेखाली आपण सगळेजण व्यवस्थितपणे लोकशाहीचं राजकारण करत राहू, शांततेनं करत राहू. त्यांनाही समजून घेऊ आपण आणि आपल्यालाही सगळं गाव म्हणून समजून घेऊ, एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद वकील साहेब. यानंतरची विनंती करतो आपल्या सर्वांचे युवकांचे नेते आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील, आदरणीय बाबांना आपल्याला सगळ्यांना संबोधित करते. आज आपल्या या आंबेडकर चौकाच्या सभेतील
आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय शीतलवाहिनी, आदरणीय देवन्या, युवकांचे नेते आदरणीय सयाजीराजे, आदरणीय समरजी आणि आपल्या यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभा असलेले आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय रेश्माताई आडगळे, त्याचबरोबर प्रभाग 11चे उमेदवार आदरणीय मनीषा मोहन तिकोटे, विलास जी क्षीरसागर, प्रभाग 4चे उमेदवार मोहसिन बाबू शेख आणि आदरणीय पाडुळे वहिनी, बरोबर प्रभाग 2चे उमेदवार आदरणीय प्रियंका लखन गायकवाड आणि सचिनजी देशमुख, उपस्थित सर्वच सन्माननीय विशालजी मोरे प्रभाग 3चे उमेदवार इथे उपस्थित आहेत आणि 11चे उमेदवार आदरणीय नाशिकाबा सोनवणे आणि 9चे उमेदवार बापू साठे हे देखील इथे उपस्थित आहेत. उपस्थित सर्वच सन्माननीय नेते मंडळी, आता सगळीच मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यामुळं उपस्थित सर्वच आजी माजी सदस्यांचे, ज्येष्ठ नेते मंडळींचे मी आभार मानतो की आपण ह्या सभेसाठी उपस्थित राहिला. आणि मी खऱ्या अर्थाने जर आपण ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी जर बघितली तर तुम्ही आम्ही अकलूजकर म्हणून एकजूट झालो आणि अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगर परिषदेमध्ये व्हावं यासाठी अकलूजकरांनी, सर्वसामान्य अकलूजकरांनी, प्रत्येक संघटनेने एकत्रित मिळून एक लढा उभा केला आणि जवळपास 43 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर आपल्याला ह्या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर करून आपल्याला नगरपालिका मिळाली. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनची ही पहिलीच निवडणूक आहे आणि मधल्या 4 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. परंतु ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या गावात सगळे गावचा कारभार जो असतो तो नगर परिषदेचा CO म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चालवला जात होता. 4 वर्ष सगळे बाहेर गावचे अधिकारी आज आपल्या गावात आले आणि काम करायला लागले. पहिल्यांदा धैर्यशील जाधव साहेब आले, त्याच्यानंतर सन्मान्य गोरे साहेब आले आणि मागच्या 6 महिन्यात आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याला प्रभारी देखील नव्हता, COच नव्हता. म्हणजे आपल्या गावाचा कारभार करायला मुखियाच कोण नाही, गाव कसं चालायचं. मग बऱ्याच ठिकाणी आता आपण बघतो की स्वच्छतेच्या समस्या असतील, गटरींच्या समस्या असतील, जाऊन मांडायच्या कोणा बसत. आणि शेवटी तुम्ही माझ्याकडे आला, सयाजीराजेंकडे गेला किंवा आपल्या सगळ्या नेते मंडळींकडे गेला तर आम्ही फोन लावून नगर परिषदेमध्ये जरी सांगितलं तर तिथं काम करणारी मंडळीच बाहेरगावची आहे, तर तिथं तुम्ही जर मला सांगितलं मी जेवढं काम तळमळीने करेल तेवढी ही माणसं करतील का हो? त्याच्यामुळं ही रास्तपणे आपण समजून घेतलं पाहिजे. उद्या ही निवडणुकीची पार्श्वभूमीच ती आहे की आपण आपल्या हक्काची माणसं, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी तिथं पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्या दैनंदिन जे समस्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून सोडवून घेता येतील. ह्यासाठीची ही निवडणूक आहे. परंतु आता बघतोय आपण की गेल्या 4 वर्षात आदरणीय मोठेदादा, आदरणीय रणजितदादा, आदरणीय भैयासाहेब बाळदादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या 4 वर्षात जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी विविध योजनेतनं आपल्या गावामध्ये आणला. मग त्यात रस्ते असतील, गटरी असतील, पाण्याची समस्या असेल, वीज असेल, ह्या सगळ्या प्रश्नांवर काम करण्याची भूमिका आपण आपल्या नेतृत्वाखाली गेल्या 4 वर्षात आपण तिथं नसताना देखील घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गावातली प्रामुख्याने जी आपली समस्या होती, आदरणीय सहकार महर्षींनी आपली पाणी पुरवठा योजना स्थापन केली ती 1970च्या दशकामध्ये. 70 पासून आज ज्येष्ठ मंडळी येत आहेत, विठ्ठल नाना आहेत, दादा मोरे, ती सगळी मंडळींना माहीत आहे. हे गाव 70च्या दशकात आपली लोकसंख्या अवघी 7-8 हजार होती. तेव्हापासून आपलं गाव वाढत गेलं. का वाढलं तर आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत. बाहेर गावची सुद्धा लोक आज आपल्या गावामध्ये येऊन राहतात. आपल्या गावात मग मेडिकल हब असेल, शैक्षणिक दृष्ट्या आपल्याकडे सगळे कॉलेजेस आहेत. म्हणजे अंगणवाडीपासून 12वी पर्यंत आणि त्याच्यानंतर मग ॲग्री कॉलेज असेल, BEd कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, आता BHMS कॉलेज आपल्या अकलूजमध्ये चालू झालेलं आहे. म्हणजे शिक्षणाची देखील एवढी सोय आपल्या गावात असल्यामुळं आपल्या गावाचा विकास होत गेला आणि आपली आज लोकसंख्या जवळपास 40,000वर गेलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित प्रमाणात पाण्याची समस्या आपल्या गावामध्ये ही ग्रामपंचायत असताना देखील आम्हाला
जाणवत होती आणि तेव्हापासून आमच्या मनामध्ये संकल्पना होती की आपल्या गावाला एक नवीन सुसज्ज अशी पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे. म्हणून आम्ही रणजितदादांच्या मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आणि नवीन 212 कोटी रुपयाची योजना आपण मंजूर करण्यात यशस्वी झालो. आणि त्या योजनेचा फायदा आपल्याला सांगायला झाला तर आपण आधी इरिगेशन कडनं जेव्हा पाणी मागायचो ते कॅनलने 6 किलोमीटर पाणी यायचं आणि तळं भरून घ्यायला 2-2, 3-3 दिवस जायचे आणि पाण्याचे लॉसेस व्हायचे, पर्क्युलेशन व्हायचं. परंतु आता ह्या नवीन योजनेतनं आपण 77 मैलापासून बंदिस्त नलिका घेतलेली आहे 10.5 किलोमीटरची विजोरीच्या तळ्यापर्यंत. म्हणजे पाण्याचे कुठल्याही प्रकारचे लॉसेस होणार नाहीत आणि पाणी थेटपणे आपल्या तळ्यात येईल. आणि त्या तळ्याचं जे साठवण क्षमता आपली 225 MLD इतकी होती. 225 MLD म्हणजे 20 ते 22 दिवस पुरेल इतकंच पाणी साठवता येत होतं. आणि या नवीन योजनेच्या माध्यमातून आता आपण ते 680 MLD केलेली आहे. म्हणजे जवळपास 60 ते 70 दिवसाचं पाणी आता स्टोरेज करू शकू. 3 पट मोठं आपण ते तळ केलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे त्यामुळं आपल्या अकलूजच्या नागरिकांना रोजच्या रोज पाणी आपल्याला देता येणार आहे. त्याचबरोबर आपण आपल्या गावातल्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी देखील 120 कोटी रुपयाचा निधी आणला. रस्त्यांसाठी 120 कोटी रुपयाचा निधी आणला. म्हणजे ह्या 3 योजनेचे जवळपास 450 कोटी रुपये आणि बाकीच्या विविध योजनेतनं जवळपास 60 कोटी रुपये म्हणजे 500हून अधिक कोटीचा निधी आपल्या गावामध्ये आणण्याला आपण यशस्वी होतो. अलीकडं आपण बघतोय की आपण आपल्या गावाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आदरणीय मोठेदादांनी आपल्या सगळ्यांना संयमाचं, शांततेचं राजकारण शिकवलेलं आहे आणि सगळ्याच समाजाला बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका ही मोहिते पाटील कुटुंबाने आजवर राबवलेली आहे. पण त्यात आपण बघतो अलीकडे असे काही प्रकार घडायला लागले, परंतु आपण कुणी सुद्धा आपलं विचलित व्हायचं नाही. शांतताने, संयमाने आपण ह्या निवडणुकीकडे जायचंय. कोणी प्रयत्न करेल परंतु आपण आपला तोल सोडायचा नाही. आपण आपल्या नेत्याच्या विचारावरच चालायचं हे आपण सगळ्यांनी 2-4 दिवस राहिलेत निवडणुकीला हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर आपल्या जुन्या गावातल्या ज्या काही समस्या होत्या त्या देखील आपण आता त्याच्यावर काम करायला चालू केलेलं आहे. आपलं जुनं बस स्टँड जे आहे इथं चौकात, अण्णाभाऊ साठे चौकात, त्या बस स्टँडला देखील BOT तत्वावर विकसित करावं यासाठी आपण शासन दरबारी प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यामध्ये मग तिथं खाली व्यापारी संकुल उभारायचंय. त्याचबरोबर बाहेरगावचे अशी जे इथे येतील, बाहेरगावचे नागरिक जे बस स्थानकावर येतील त्यांना राहायची सोय करावी म्हणून हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, मनोरंजनाची साधनं असतील ही देखील आपल्याला तिथे उभारायची आहेत. आणि खाली गाडे व्यापारी संकुल केलं तर हे जे माझे सगळे तरुण सहकारी आहेत त्यांना देखील स्वतःचा व्यवसाय करायची जागा त्या निमित्ताने तिथे उपलब्ध करून देणार आहे आपण. त्याचबरोबर आपलं जे आता उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ही 50 बेडची आहे. आता आपण तो प्रस्ताव शासन दरबारी एकदम अंतिम टप्प्यात आहे. ही निवडणूक झाली की निश्चितप्रमाणे आपण त्याच्यासाठी पाठपुरावा करू आणि ते आता हॉस्पिटल आपण 100 बेडचं करणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त सुविधा आपल्या त्या नागरिकांना पुरवलेली आहे. ह्यासाठी ते हॉस्पिटल देखील 100 बेड करण्याचं आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपला बरेच दिवसापासूनचा प्रश्न एक होता की आपल्या गावामध्ये सुसज्ज असं बुद्ध विहार उभारायचं. त्याच्यासाठी देखील आदरणीय रणजितदादांनी आणि धैर्यशील भाईंनी 40 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे. त्यामुळं आपण बघतो की आता मध्यंतरी आम्ही सगळ्या प्रमुखांची मीटिंग घेतली आणि आपण ठरवलेलं देखील आहे कशा पद्धतीने करायचं. लवकरच एक आपली टीम त्यांच्याबरोबर पाठवून आपण बुद्धविहाराचा प्लॅन बनवतोय आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ते बुद्धविहार कसं पूर्ण करता येईल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आणि आपण अकलूज करावं, करणार तर एकदम टॉपच करायचं. आजल्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बुद्धविहार आपण तिथं करायचे. त्याचबरोबर आदरणीय भैयांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आता अकलूजमध्ये सगळ्या महापुरुषांचे पुतळे पूर्णाकृती करायचे. त्यामुळे लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, या सगळ्यांचे पुतळे देखील पूर्णाकृती आणि परिसर सुशोभीकरण करण्याचं काम आपण हाती घ्यायचंय. अशा अनेक विविध योजना आहेत मित्रांनो आपल्याला करायच्यात. अधिक सगळ्यांना बोलायचंय, शीतलवहिनी पण बोलणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांचंही मनोगत ऐकायचंय. मी अधिकचं आपल्याला काय बोलणार नाही. आपल्याला फक्त एवढीच विनंती करेल की आपण आजवर मोहिते पाटील कुटुंबावर फार प्रेम केलेलं आहे. आणि मला सांगा कोविड सारखा प्रसंग आपल्यावर आला, त्या कोविडच्या प्रसंगामध्ये
जेव्हा हाताला रोजगार नव्हता, खिशात पैसे नव्हते, अन्न कुठनं खायचं, कुठनं खरेदी करायचं हे माहित नव्हतं, अशा काळात आदरणीय बाळदादांनी मी जवळपास 6,500 कुटुंबांना शिधा घर पोच केला. ही कशाची तळमळ आहे? तर ही माणसं आमची, नागरिक आमचं आहे, की आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. त्याला वेदना नाही झाल्या पाहिजे, त्याला पोच सगळं साहित्य मिळालं पाहिजे, त्याचा प्रपंच चालला पाहिजे, हा हेतू मनामध्ये ठेवून आम्ही हे सगळे काम करत असतो. आणि त्याच प्रकारचं प्रेम तुम्ही अकलूजकरांनी देखील मोहिते पाटील कुटुंबावर केलेलं आहे. त्यामुळे आमचं ते कामच आहे हो. त्यामुळे मी काय जास्त काय बोलणार नाही. आलेली परिस्थिती सगळ्या ओळखताय, तुम्हाला सगळ्यांनी आता तुम्ही व्यवस्थित निर्णय घेणारच आहात. येत्या 2 तारखेला आपण नेहमीच ज्या पद्धतीने मोठेदादांच्या विचारावर चालत आलोय, मोठेदादांनी दिलेले आपले उमेदवार आहेत 26च्या 26 आणि 27 नगराध्यक्ष, त्या सगळ्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्याच्या समोरचं बटन दाबून ह्या सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांना निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद बाबा. यानंतरची विनंती करतो, शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील आदरणीय वहिनी साहेब आपल्याला सभेला संबोधित करतील. उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर